आज रात्री 8 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार। ऑपरेशन सिंदूर, शस्त्रसंधी आणि ट्रम्प यांच्या मध्यस्थीच्या प्रस्तावावर काय बोलणार याकडे लक्ष। शस्त्रसंधीवर भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओमध्ये फोनवरून चर्चा। शस्त्रसंधीचं उल्लंघन करणाऱ्या पाकला भारताचा सवाल, तर शस्त्रसंधीचं उल्लंघन करणार नसल्याची पाकची ग्वाही। पाकिस्तानचा हल्ला होणार हे माहीत असल्याने आम्ही आधीच तयारी केली होती। तिन्ही सैन्य दलांच्या पत्रकार परिषदेत माहिती। भारताच्या अभेद्य एअर डिफेन्स सिस्टीमला टक्कर देणं पाकसाठी अशक्य असल्याचं केलं स्पष्ट। उत्तर भारतातल्या 32 विमानतळांवरून पुन्हा हवाई वाहतूक सुरू। भारत पाकिस्तान तणावानंतर विमानतळ बंद करण्यात आले होते। श्रीनगर विमानतळ मात्र अजूनही बंदच। शत्रू राष्ट्रांवर करडी नजर ठेवण्यासाठी भारत आणखी एक उपग्रह प्रक्षेपित करणार। अतिशय उच्च दर्जाची छायाचित्र टिपणारा उपग्रह 18 मे रोजी अंतराळात सोडणार। शस्त्रसंधीनंतर शेअर बाजारात रेकॉर्ड ब्रेक, 3000 अंकांच्या आसपास उसळी, तर सोनं देखील 2000 स्वस्त, तर काश्मीर पर्यटनासाठी बुकिंगही सुरू। विशेष अधिवेशनाऐवजी 10 ते 12 लोकांना बोलावून ऑपरेशन सिंदूरची माहिती द्यावी, पवारांची भूमिका, तर तिसऱ्या देशाला मध्यस्थीची गरज नाही, अमेरिकेच्या प्रस्तावावर भाष्य। राज्य सरकारची संरक्षण दलांसह महत्त्वाची बैठक, गुप्तचर माहितीचं आदान प्रदान, तंत्रज्ञानाच्या वापरावर चर्चा, तर मुंबईच्या सुरक्षेवरही चर्चा झाल्याची फडणवीसांची माहिती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर। एरवी बंद दाराआड चर्चा करणाऱ्या काका पुतण्याचा मंचावर मनमोकळा संवाद। जुन्या खदानीतल्या खड्ड्यात बुडून एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू। नागपूर जिल्ह्यातल्या उमरेड तालुक्यातली घटना। अपघात की सामूहिक आत्महत्या याबाबत तपास सुरू। नाशिकमध्ये सलग 5व्या दिवशी अवकाळीची हजेरी, तर जालना, धाराशिवसह तळ कोकणालाही पावसानं झोडपलं। चीन अमेरिका व्यापार युद्धाला अखेर पूर्णविराम। दोन्ही देशांकडून व्यापार कराराची घोषणा, व्यापार तूटही कमी होणार। किंग कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा। 14 वर्षांच्या कारकिर्दीत 30 शतकं, तर 31 अर्धशतकं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।